पप्पा थँक्यू. तुम्ही आम्हाला मराठीला घेऊन आला. थँक्यू सो मच पप्पा. पण पप्पा मग आपण आता कोकणात कधी जायचं? यू वेलकम बेटा. अरे जाऊया आपण कोकणामध्ये, पण आधी मनाली तर एन्जॉय कर. थोडे दिवस आपण इथे राहूया. ओके पप्पा, थँक्यू सो मच. आता मला सुट्ट्याच पडल्या. आता तुम्ही मला कुठेही फिरवला तर मला आवडणारच आहे. अगं सारिका, ही ट्रिप मी तुझ्यासाठी प्लॅन केली आहे. कशी वाटली माझी आयडिया? आणि तुला आवडलं ना माझं हे सरप्राईज? हो, खूपच आवडलं. थँक्यू सो मच. तुम्ही खरंच खूप चांगले हजबंड आहात आणि माझ्यावर किती प्रेम करता तुम्ही आणि आपल्या मुलावर सुद्धा. सो तुम्ही त्या बेस्ट पप्पा आणि बेस्ट हजबंड आहात. अगं मी पैसा कमवतो, दिवसरात्र मेहनत करतो, तो तुमच्या दोघांसाठीच ना. मग तुम्हाला मी दुःखी ठेवून मी कसा खुश होणार? मला तर खूप आनंद होतो की मी तुम्हा दोघांना खुश ठेवतो आहे आणि तुम्हाला माझे प्रयत्न आवडत आहे. थँक्यू. तुम्ही दोघं तर माझं सर्वस्व आहात. तुमच्यामुळे तर मी आहे. तुम्ही नसाल तर मग मी काहीच नाही आहे. आणि तुम्ही जे दोघं माझ्यावर इतकं प्रेम करता त्यासाठी खरंच थँक्यू. आज आता आपण ट्रिप खूप एन्जॉय करायची आहे. तुम्हाला जिथे फिरायचं तिथे फिरा, जे खायचं असेल ते खा, काय करायचं असेल ते करा. मस्त बर्फ उडवा एकमेकांवर आणि मस्त मजा करूया आपण. फक्त 2-3 दिवसाची ट्रिप आहे. फुल एन्जॉय. हो हो, नक्कीच. चला पहिलं काय करूया, बर्फ जमा करूया का? हो, चल लवकर बघूया कोण जास्त बर्फाचा गोळा जमा करतोय. आणि आपण ते बनवूया काय, त्याला काय म्हणतात ग? स्नो 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 काय म्हणतात बरं त्याला? पप्पा त्याला तर स्नोमॅन म्हणतात. तुम्हाला एवढं पण माहीत नाही काय? अरे हा, मी तर विसरूनच गेलो. त्याला तर स्नोमॅन म्हणतात. चल मग आता आपण स्नोमॅन बनवूया मस्तपैकी. अहो कोणाला सोडा नाही रे, पप्पा, जरा आता कोणाला फोन मला करतोय ऑफिसचं तुम्ही? काम काय आहे ना, बोलत? जरा आता आपण इथे थोडंसं खेळायला आलो ना, वेळ मस्त लागेल. एन्जॉय करायला आलो ना. तुम्ही आता ऑफिसचं कामं घेऊन बसतात. अरे हो बेटा, आपण इथे मस्त एन्जॉय करायला चालू आहे. पण जरा ऑफिसचे 2-3 मेल चालली, जरा ते चेक करतोय. काय हो तुम्ही? आता तुम्ही काय सांगितलेलं आता ऑफिसचं कामं 2-3 दिवस मी बाजूला ठेवणार आणि मस्त एन्जॉय करणार आहे. पण परत तुम्ही ऑफिसचीच कामं घेऊन बसलात. अगं सारिका, फक्त 2 मिनिटाचं काम आहे. लगेच मी जर चेक करून त्यांना रिप्लाय देतोय आणि मग मस्त आपण स्नोमॅन बनवायला सुरुवात करूया. अरे कोणाचा कॉल येतोय? अरे हा तर बंटीचा कॉल आहे. अरे पप्पा, बंटी कॉल करत असेल, प्लीज उचला. सांगा आपण इथे मनालीला आलोत म्हणून. हॅलो, हा बंटी बोल बेटा, कुठे आहेस? कसा आहेस तू? अहो काका, मी तुमच्या घरी आलोय, पण तुमचा दरवाजा बंद आहे घराचा आणि सोहम पण कुणाच खेळायला आला नाही म्हणून कॉल केला तुम्हाला. अरे सोहम आणि आम्ही सगळे इथे मनालीला आलो फिरायला. थांब, सोहमकडे बोल. ओके काका. हॅलो सोहम, अरे तू अचानक मनालीला कुठे गेलास? अरे बंटी, काल पप्पाने अचानक आमचा प्लॅन केला मनालीला जायचा. आम्हाला फुल सरप्राईजच देऊन टाकलं. आमचं तर काही मनीधानी पण होतं. मला तुला सांगायला वेळ पण भेटला नाही. आम्ही सकाळी लवकरची फ्लाईट पकडून मनालीला आलोय. वा, तुम्ही तर मस्त एन्जॉय करताय. गुड गुड. ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा, पण आल्यावर मला नक्कीच भेटा लवकर. बाय द वे, तू कधी येणार आहेस? अजून 2-3 दिवसाची ट्रिप आहे. येऊ आम्ही 2-3 दिवसामध्ये. आता आज तर काय संडे आहे ना, आम्ही थर्सडेच्या आधी येऊ. ओके ओके, एन्जॉय युअर ट्रिप. आणि काका आणि काकींना माझा नमस्कार सांग, ठीक आहे? चल बाय. हो बाय बाय. पप्पा चला ना, पकडापकडी खेळूया. स्नोमॅन तर काय आपण नंतर पण बनवू शकतो. चला, मी खेळतो, तुम्ही दोघं मला पकडा. ओके ठीक आहे. पप्पा पकडा, पप्पा पकडा. मम्मी तू पण ये ना. नाही बाबा, मला कंटाळा आलाय, तुम्हीच खेळा. अगं सारिका, चल लवकर, आपण दोघं पकडू त्याला. नाही तुम्हीच पकडा. मी जर इथे बर्फामध्ये मस्तपैकी बसते, तुम्ही जा दोघं खेळा आणि मग या इथे. ठीक आहे, तू बस इथे आरामामध्ये. आम्ही मस्त थोडा वेळ खेळतो आणि मग येतो. हो, जेवढं पळायचं तेवढं पळ. बघ तुला मी कसा पकडतो. तुमच्या हातातच येणार नाही. पकडा मला. सारिका मस्त एन्जॉय कर, आम्ही पण करतोय. चल. हो बाय बाय. चला, आम्ही जरा आता एन्जॉय करतोय. मस्तपैकी मी आता बर्फामध्ये बसणार आहे, बर्फाचे गोळे बनवणार आहे आणि त्या बाप बेटाने खेळायचं तेवढं खेळू दे. बाकी तुम्ही करणार आहात की नाही एन्जॉय? समर व्हेकेशन करत राहा आणि लवकरच तुमच्यासोबत आम्ही कोकणची ट्रिप पण घेऊन आहोत, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग, बाय बाय. भेटूया पुन्हा लवकरच.